गवळण ही तुकोबारायांचे कनिष्ठ बंधू कान्होबाराय नाही का? कान्होबारायांची ही गवळण आहे. या गवळणींमधून एका गोपिकेनं कृष्ण भगवान परमात्म्याला आपली जागा दाखवली. कृष्ण भगवान परमात्म्याला सांगितलं, माझ्या समोर तुझं चालणार? तू कसा आहे, तू काय काय केलं हे म्हणे. जे लहान लहान लेकर आहे ना त्यांना सांग म्हणे, मला आमच्या समोर सांगायचं. विठला विठला. तो सिंहासनावर बसला आणि देवानं प्रवचन करायला सुरुवात. देवानं ज्ञान सांगायला सुरुवात केली. माणसानं कसं वागावं, कसं जगावं, कोणाच्या पडलेल्या काडीला सुद्धा हात लावून. शास्त्र सांगतं, जंगलात आपण फिरायला गेल्यानंतर दोन काड्या जर एका ठिकाणी पडली, कोणीतरी आणून ठेवलेली आहे, म्हणून त्या दोघं काड्यांना आपण हात लावून भगवंत उपदेश करायला लागले. सुंदर असा उपदेश लोकांना सांगणं चालू आहे, सवंगड्यांना उपदेश करणं चालू आहे. तोपर्यंत एक 85 वर्षाची आजी उठली. मागे बसलेली होती आजी, आणि ती आजी उठली. बस कृष्णा, तुझा उपदेश तुझ्या जवळच राहू दे. ते लोकांना तू नको सांगू, तू लोकांना नको सांगू. अरे तू काय काय पुटाय, तू लोकांना सांगतो की चोऱ्या करायच्या नाही, चांगलं वागायचं, कोणाच्या पडलेल्या वस्तूला हात लावायचा हे तू सांगतो लोकांना. पण अगोदर तू तसं केलेलं आहे का? तू काय केलेलं आहे? अरे बाबा, सर्व गोकुळ तुझ्यानं त्रस्त झालं होतं, आहे की नाही? सर्वांच्या घरच्या मटक्या पडल्या. काय काय कुठाने केले तू? चोरून चोरून तू दही दूध तूप लोणी खाल्लं. गवळण मग श्री हरिनं ज्या वेळेला आपले सवंगडी जमा केले बालगोपाल, त्या वेळेला सर्वांना सांगितलं, आपल्याला चोऱ्या करायला जायचं आहे, चोरी करायची. बंद करा डोळे, डोळ्यांना हात लावा. सर्वांनी डोळे बंद करून डोळ्यांना हात लावले. मधून कडी लावलेली असते ना. इंडिया म्हणायला लागला, हा नेमका करतो काय कार्यक्रम? आज घुसायच्या वेळेला आपल्याला सांगतो की डोळे बंद करायचे आणि डोळ्यांना हात लावायचे, आणि मध्ये नेऊन टाकतो. नेतो कसा? आज तर मी शोध लावतोच म्हणे याचा. अरे देवाचा शोध लावणार आहे तुम्ही, आपण ऐक नाही. त्याच्याकडून शोध लागला नाही. लावा म्हटले डोळे. डोळे अर्धेच लावले, आणि जे बोट असतात ते थोडे थोडे असं बघत होता बोटांमधून. टोळीच्या टोळी तिच्या निदर्शनात पडली. तिने लगेच पतीला उठवलं. चोर घुसले, चोर घुसले, चोर घुसले. लगेच तो उठला खडबडून. तोपर्यंत यानं सर्वांना सांगितलं, पटकन डोळे बंद करा. केले सर्वांनी डोळे बंद. लगेच यानं सान्या वाटी काय केलं, सर्वांना नेऊन टाकलं वरती. जे सानं होतं सर्वांना वरती नेऊन टाकलं. गेले सर्व. पण ज्यानं डोळे उघडे ठेवले होते अर्धाले, त्याला सोडला देवानं खाली, आणि तो बरोबर त्या गवळणीच्या हाती सापडला. लागला, तिनं पकडला, त्याला काठी आणली आणि त्याला असं बदलवलं. पतीला सांगितलं की तुम्ही पकडा, मी याला. हो म्हणे, काय भानगड झाली म्हणे याची. त्यानं देवाला करुणा केली. अरे देवा, कृष्णा म्हणे ठेवशील डोळे उघडे? ठीक आहे. त्यांनी कसा बसा हात देऊन त्याला वरती सान्यातून काढला. आणि म्हणे गळ्या, सर्वच आम्ही तुझा काही भार सांभाळू. माणसाला स्वतः आधी हातपाय हलवावे लागतात. काहीतरी आपण ते आपला प्रयत्नांती परमेश्वर. अर्धा आम्ही तुला काढतो, बाकी अर्धा तुझी जायचं म्हणे. याला इथपर्यंत काढलं वरती. यानं त्या सान्यावर असे हात ठेवून दिले, खाली याचे तंगडे.
हलवत होता. तिनं काय केले, तंगडे पकडले त्याचे, पाय पकडले खालून आणि पतीला सांगते याला कसा घेता व्यवस्थित. पती मारतोय, तिने हात पाय धरून ठेवलेले आहे आणि तो मात्र देवाला विनंती करतो, कृष्णा अरे म्हणजे सोडव बाबा, मला मार पडतोय. त्या वेळेला देव म्हणे काहीतरी मग उपाय शोध. म्हणे काय उपाय करू आता, तू हात धरून वरती काढ. म्हणे आता आम्ही काढत नाही, आता तुला निघावं लागेल बाहेर. काय करू मग, अरे ते तुझं सांगूच पडेल. काय करायचं सांगू बाबा, सोपी इलाज आहे म्हणे, सोपा इलाज आहे. आलं लक्षात. चला त्यानं देवानं सांगितल्याप्रमाणे त्यानं इलाज केला आणि ती खाली उभी असलेली पाय धरलेली गवळणी बरोबर त्याच्या इलाजानुसार तिनं त्याला सोडलं आणि मग तो पटकन असं भगवंताच्या लीला आहे. अष्ट